जय केदार बाबा चषक 2025 आज या स्पर्धेचा पहिला दिवस 2 दिवसीय स्पर्धा आपल्याला मात्र अनुभवाला भेटणार आहे। चला दोन्ही संघाचे 12th मॅन आज आपण जर विचार केला तर हा दिवस मात्र नवी मुंबईसाठी एक इम्पॉर्टंट दिवस आहे। आमचे आदरणीय कुणाल दाते सरांचा वाढदिवस आणि तदनंतर विघ्नेशजी मडवी यांच्यासोबत मात्र समालोचन करण्याची संधी खरं तर आज ज्ञानेश्वर दादाने दिली आणि मी घनसोली गावाचं ऋणी आहे आणि आभार व्यक्त करतोय। चला नवघर अलीचे 12th मॅन पाठवायचं लवकर, हरिअप स्पीडअप करा। बघा ह्युमिडिटी वाढलेली आहे आणि प्रत्येक खेळाडूंनी सर्वप्रथम काळजी घ्या, कारण आता होली मात्र संपलेली आहे आणि जशी होली संपली तसं आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामध्ये उन्हाचा तडाखा मात्र जास्तच आहे। खरं तर काल न्यूजमध्ये मी पाहिलं काही ठिकाणी 40 सेल्सिअस डिग्री मात्र पारा चढताना मात्र दिसला। जगदीश मदन मडवी सर या व्यासपीठावरती तुमची आठवण मात्र काढली जाते। यस खरं तर या स्पर्धेचे लेजंड खेळाडू आणि लेजंड खेळाडू म्हटलं तर तुम्ही आदर्श आहात या घनसोली गावाचे। या व्यासपीठावरती येऊन मात्र तुम्ही आसन ग्रहण करायचं आहे जगदीश सरजी या। चला दुसरी मॅच यस बघा पंचांनी मात्र नोंद घ्या, 4 षटकं 20 मिनिटांमध्ये हाताळायचं। इथं टायमर ऑन आहे, स्कोरर आम्हाला सांगतील अगर 20 मिनिटांमध्ये अगर तुम्ही 4 षटक हाताळले नाही तर तुम्हाला पॅनलच केलं जाईल। बघा कुठली यस कुठल्या धावांची पेनल्टी नाही आहे, फक्त एक खेळाडू तुमचा सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल। नोंद घ्या दोन्ही संघांनी, मॅच ऑन करा। चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा। दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर महाराष्ट्राची होईन, तलवार झालो तर भवानी मातेची होईन आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन। सर्वांना मात्र जय महाराष्ट्र, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। फलंदाजी ट्रॅक वरती 2 सलामीवीर मात्र सज्ज आहेत, सचिन पाटील आणि श्रीनाथ पाटील म्हणजे हे पाटील बंधू। आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर विचार केला तर या भारताचा सर्वात प्रामाणिक मनुष्य अर्थातच कोळी बांधव, ही स्पर्धा आमची आगरी कोळी बांधवांची आहे। गोलंदाजी ट्रॅक वरती खरं तर स्वप्नील कोळी सध्याच्या घडीला पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू, कॅचची अपील आणि इथं काय घडलं स्वतः फलंदाज मात्र खेळाडू ती दाखवतात। एकदा या खेळाडूसाठी जोरदार तालीम जाऊन दे। बघा कुठल्याही पंचांची मात्र वाट बघितलेली नाही आहे। जर्सीच्या मागे 10 नंबर आणि 10 नंबर कोणाचा आहे तर क्रिकेटचे भगवान, क्रिकेटचे देव। खरं तर तसंच मात्र त्यांनी मात्र त्यांची आठवण करून दिली। बघा सचिन सर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असायचे तेव्हा कुठल्याही पंचांचा मात्र इशाऱ्याची वाट बघायची नाही आहे, तसंच मात्र या खेळाडूंनी केलं। त्यांना माहिती आहे बॅटची आतली कड आणि यष्ट्यांच्या मागे सुंदर झेल टिपलाय आणि पहिला गडी आपण जर विचार केला तर सचिन पाटील गोल्डन डकचा मात्र शिकार ठरलाय। खरं तर जबरदस्त गोलंदाजी, पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतलाय मात्र या गोलंदाजांनी। नाव आहे स्वप्नील कोळी। गोलंदाज खरं तर मागील वर्षी मात्र या खेळाडूंनी मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती मात्र आपल्या नावारूपात आलेला हा खेळाडू आणि गत वर्षी मात्र घनसोली गावामध्ये अगर कोणाच्या मुखामध्ये एकच नाव असेल तोच म्हणजे स्वप्नील कोळी। बघा कोळी म्हटलं तर मुख्य व्यवसाय मासेमारी, भल्या भल्या लाटाचा सामना करणारा हा कोळी खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर स्लोवन पद्धतीचा चेंडू होता, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक मात्र बघायला भेटला। डीप लॉंगॉनला मात्र तिथं क्षेत्ररक्षक आहे, कुठली चुकी नाही आहे। यष्ट्यांचा भेद पण बॅटर मात्र रिटर्न क्रीजवरती सुरक्षित आहेत आणि मात्र इथं अकाउंट मात्र ओपन केलं जातं। एक धाव मात्र लगावल्या जात आहेत। श्री गणेशा झालाय। आपण जर विचार केला तर बॅटिंग करते नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये प्रणित पाटील यांनी मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केलं, संघाचं अकाउंट मात्र ओपन केलं 1 धावाने। खरं तर ही मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, लेट पण थेट असं आपण म्हणूया।
परत एकदा डाऊन द ग्राउंड. खरं तर आपण जर विचार केला तर डाव्या एसटीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी, पंचांनी दोन्ही हात मात्र समांतर केलं आणि इशारा केला, इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धावा स्कोअर कार्डवरती मात्र जोडल्या जात आहेत. या गोलंदाजीच्या माध्यमातून खरं तर चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. वाईट चेंडूची हाताळणी. आता बघायचा पुढचा चेंडू मात्र कसा असणार आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र चेंडूने घेतलं वळण आणि यश त्यांच्या मागे काय कामगिरी राहिली आहे. पहिल्याच चेंडूमध्ये मात्र झेल पकडलाय आणि दर्जेदार गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या पहिल्या षटकाचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आहे. पुन्हा एकदा स्लो वन पद्धतीचा चेंडू आणि काय दर्जेदार क्षेत्ररक्षण धावाची संधी मात्र निर्माण झालेली आहे. पण पुन्हा एकदा फलंदाज रिटर्न क्रीजवरती सुरक्षित आपल्या घरी पोहोचलेत. बघा इशारा लगेच आला की हा धाव आपल्याला घ्यायची नाही आहे. जबरदस्त मात्र गोलंदाजीचं प्रत्यक्ष मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि मात्र इथं उलटं चित्र. खरं तर गोलंदाजाची दुलाई असं पण गोलंदाज मात्र फलंदाजाला रोखून ठेवलंय. अजूनही मोठा फटका आलेला नाही आहे ज्या फटक्याची गरज आहे. आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं तर चौकार आणि षटकाराची आतिषबाजी. पण इथं मात्र दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्यक्ष मात्र दाखवत असताना स्लो वन पद्धतीचा चेंडू शॉर्ट अँड फुल. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, मिड विकेटच्या डोक्यावरनं मिळाल्या 4 धावा. श्रीनाथ पाटील या घनसोली गावाचा सर्वात कातील फलंदाज म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं आणि त्याच्या बॅटमधनं आडव्या बॅटमधनं खरं तर एक चांगला स्ट्रोक मात्र बघायला भेटला. आणि शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे तीच म्हणजे 6 धावा. बघा संत गतीने मात्र सुरुवात झालेली आहे. एक गडी त्यांचा मात्र डगआउटच्या दिशेने आराम करताना दिसतोय. अजून एक स्लो वन पद्धतीचा चेंडू. असं म्हणावं लागेल की बॅट कुठं आणि हे काय घडलं. खरं तर गरज होती का. जिथं 1 धावा होत्या तिथं मात्र 2 धावा मात्र बघायला भेटल्या एक्स्ट्राच्या स्वरूपात. पहिलं षटक मात्र संपुष्टात. पहिल्या षटकानंतर मात्र धावा मात्र गोला केल्या, त्याच म्हणजे फलंदाजी टीमनी 8 धावा. चला स्पीडअप करा कारण 20 मिनिटाचा कालावधी आहे. दोन्ही संघाला मात्र हे नियम मात्र बंधनकारक आहे. ज्ञानेश्वर दादा पुन्हा एकदा तुमचं आम्ही आभार व्यक्त करतो. समालोचनाची संधी नवी मुंबई. खरं तर शिरोनीची स्पर्धा तब्बल 3 ते 4 वर्ष झाले आणि आज 4-5 वर्षानंतर कुठेतरी घनसोली गावामध्ये आज समालोचन करण्याची संधी, ते पण कोणच्यासोबत. खरं तर आता आपण व्हॉइस ऑफ नवी मुंबई आमचे मडवी सर विघ्नेश मडवी सर इथं मात्र उपस्थित आहेत आणि इलाका भी तुम्हारा और धमाका भी तुम्हारा नक्कीच होणार आहे. खरं तर घरचा आवाज आणि आज भारतामध्ये खरं तर हे नाव आवर्जून घेतलं जातं. विघ्नेशजी मडवी खरं तर एक कलाकार आहेत. खरं तर कलाच्या माध्यमातून खरं तर समालोचनाच्या दुनियामध्ये मात्र त्यांची आपण विचार केला तर वाईल्ड कार्ड एंट्री झाली. खरं तर मांडवाचे मगारे चालले काय. खरं तर हे नाटक खरं तर नवीन पिढीला अजूनही माहिती नसेल पण अक्षय कोळी सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. हाफ ट्रॅकरचा चेंडू वेगवान चेंडू पुन्हा एकदा चुकी झाली. डाव्या एसटीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव अर्थातच 2 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 1 षटकानंतर 1 गडी बाद 10 धावा. मागील मॅचमध्ये 50 धावा मात्र डिफेंड मात्र केल्या. आता या मॅचमध्ये बघायचं आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू शॉर्ट अँड फुल. गॅपमध्ये चेंडू आहे. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आला या मॅचचा दुसरा चौकार. पुन्हा एकदा श्रीनाथ पाटील मात्र ऑन अ फायर. त्यांना माहिती आहे मात्र चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार मात्र घेताना दिसत आहेत. खरं तर बॉडीचा आपण जर विचार केला तर एक जबरदस्त बॉडी लँग्वेज आणि त्या बॉडीचा आणि ताकदीचा वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे. खरं तर मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा आपण बघतायत आणि ऐकतायत अनुभव घेत आहेत. जय केदार बाबा चषक 2025 पदललित दाखवलं. परफेक्ट टायमिंग जुळलेलं नाहीये. ऑनच्या दिशेने केला. हो खरं तर इंडिया गेट मधनं चेंडू रफू चक्कर झाला. गेला सीमारेषा पलीकडे मिळाल्या 4 धावा. श्रीनाथ ऑन अ फायर. पुन्हा एकदा श्रीनाथच्या बॅट मधनं तिसरा चौकार. 6 चेंडू मात्र त्यांनी 6 चेंडूचा सामना केला आणि वैयक्तिक 12 धावा. त्याच्यामध्ये 3 चौकार आहेत आणि धावसंख्या झालेली आहे खरं तर 18 धावा.
यस अजूनही मात्र या षटकाचा विचार केला तर फक्त दोनच चेंडू झालेत, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. खरं तर थोडीशी गफलत झाली आणि क्रिकेट म्हटलं तर चुकी, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. ऑन फील्ड मात्र तुम्हाला करायचं असतं, वेळ नसतं, काही सेकंद मात्र तुमच्याजवळ असतात. खरं तर त्या काही सेकंदामध्ये तुम्ही हिरोही बनू शकता आणि झिरोही बनू शकता. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज आहेत. अक्षय कोहली, ओ हो, पुन्हा एकदा प्ले अँड अ मिस. खरं तर मोठा फटका मात्र मारायचा होता, पण चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. गुडलँड स्पॉटमध्ये चेंडूची पिचिंग झाली आणि थोडंसं मात्र चेंडूने घेतलं वलन, आणि यष्ट्यांच्या मागे कुठली चुकी नाही आहे. खरं तर निर्धाव चेंडू आलाय. खरं तर उन्हाचा तडाखा आपण जर विचार केला तर प्रत्येक खेळाडूंनी काळजी घ्या, पाणीचा वापर जास्त करा. पुन्हा एकदा प्ले अँड अ मिस. हे काय घडलं? खरं तर 3 चौकार तुम्ही ठोकलेत आणि अति काही संकटात नाही असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, तुम्ही प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे धाडू शकत नाही आहे, कारण गोलंदाज तुमच्या समोर असतो. एखादा चुकी झाल्यानंतर गोलंदाजाला चौकार लागल्यानंतर तो अजूनही मात्र वेगाने मात्र गोलंदाजी करतो. तसंच मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटलं. 2 निर्धाव चेंडू. बदल आली तर दाखवलं, टायमिंग जुळलेलं नाहीये. धावबाची संधी निर्माण झालेली आहे. यष्ट्यांचा वेध मात्र घेता आलेला नाहीये. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे 19 धावा. खरं तर की स्कोरर, खरं तर हा यूट्यूब चॅनल आपण जर विचार केला तर गेल्या महिन्यामध्ये 1000 सबस्क्रायबर त्यांनी जमा केले. कालच त्यांनी मात्र 1000 सबस्क्रायबर जमा केले. चला माझे मायबाप खेळाडू, माझे मायबाप प्रेक्षक, आपला मोबाईल बाहेर काढायचा आहे आणि आपल्या लाडक्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ती बाजूला जी बेल आहे टुन्न करून त्यांना वाजवा, कारण येणारे त्यांचे इव्हेंट्स आपल्याला माहिती पडेल. ओ हो, पुन्हा एकदा वेगवान चेंडू. शेवटचा चेंडू झालाय गोड. 2 षटकाचा खेळ मात्र संपुष्टात आलाय आणि धावसंख्या झालेल्या आहेत 19 धावा, 1 गडी बाद. नेक्स्ट मॅच कोणाची? विनर आहे ना? हां, विनर. कोणी जिंकला पहिला सांग. कोळ्यांची आली. बघा, रेडी राहायचं. कोळ्यांची आली मात्र तुम्ही पहिला सामना जिंकला. आता याच्यानंतर जो सामना जिंकणार आहे त्यांच्या समेत तुम्हाला 2 हात करायचे आहे. म्हणजे बघा, उन्हाचा तडाखा आहे. फलंदाज मात्र नक्कीच तुम्ही पाणी प्या, वारंवार पाणी प्या, कारण ह्युमिडिटी अगर झाली तर डॉक्टरसुद्धा म्हणतात की जास्त पाण्याचा वापर करा त्याने, कारण ह्युमिडिटी मात्र तुम्हाला जाणवणार नाही आहे. कारण तर कालच आम्ही न्यूजमध्ये पाहिलं की उन्हाचा तडाखा, होळी संपलेली आहे आणि जशी मात्र होळी संपते तसं मात्र ऊन मात्र वाढत जातं. कुठं 40 डिग्री, कुठेतरी 45 डिग्री. आपण जर विचार केला तर हाहाकार मात्र वाचवला आहे या उन्हाच्या तडाख्याने. खरं तर या उन्हाच्या तडाख्यामध्ये उन्हाची तडाखा आम्हाला लागणारच नाही आहे, कारण ही स्पर्धा कोणाची आहे? ही आगरी कोळी लोकांची स्पर्धा आहे. खरं तर भल्या भल्या लाटांचा सामना करणारा, ऊन असेल, वारा असेल, वादळ असेल, त्याची पर्वा न करणारा आणि त्याला सामोरला जाणारा आमचा आगरी कोळी बांधव. खरं तर आपण जेव्हा चांगले मासे खातो ना, मग तो हलवा असेल, पापलेट असेल, चिंबोरी असेल, खरं तर त्याच्या मागे आपण जर मेहनत, चिंबोरी म्हटलं तर अर्ध्या चिखल्यामध्ये मात्र तो आपण जर विचार केला तर कोळी बांधव गाडला जातो आणि त्यानंतर आपल्याला चांगल्या चिंबोऱ्या मात्र खायला भेटतात. खरं तर ही आगरी कोळी लोकांची ताकद आहे. आणि घनसोली गाव म्हटलं तर आज नवी मुंबईचं एक असं गाव जे सध्याच्या घडीला क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये न्हावून गेलाय. स्पर्धा कोणाची आहे आपण जर विचार केला तर जय केदार बाबा चषक 2025. आपण आयोजकांच्या भूमिकेत विचार केला तर गुरुदत्त क्रिकेट संघ चिंचआळी यांच्या माध्यमातून. खरं तर या टायमाला पहिला चेंडू आपण जर विचार केला तर डाव्या एसटीच्या बाहेर चेंडूची हाताळणी. पंचांनी मात्र इशारा केला, वाईट बॉल. धावसंख्या झाली आहे 20 धावा. स्कोररच्या भूमिकामध्ये यश मडवी हे या घनसोली गावाचा युवा गुणलेखक आणि खरं तर आंखों में चष्मा आणि सुंदर असं गुणलेखन आपण जर विचार केला तर. बघा, घनसोली गाव म्हटलं तर जेवढे मात्र युवा आणि माझे मायबाप प्रेक्षक प्रत्येकाच्या डोळ्यावरती गॉगल्स आपल्याला दिसत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता, चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. खरं तर आता आपण जर विचार केला तर श्रीनाथ पाटीलला झालंय काय? खरं तर निर्धाव चेंडू येत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट आणि चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हरी. मिळाल्या 6 धावा.
या षटकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या झालेली आहे ती 26 धाबा. बघा फलंदाजाच्या रडारमध्ये मात्र चेंडू होता आणि मी अगोदरच सांगितलं या फलंदाजाकडे ताकद आहे आणि ताकदीचा वापर या स्ट्रोकमध्ये आपल्याला बघायला भेटला. खरं तर खडे खडे लॉफ्टेडचा फटका आपल्याला बघायला भेटला. डीप लॉंगॉनच्या डोक्यावरनं मिळाल्या 6 धावा. अजून एक स्लो वन चेंडू बॅक टू बॅक मात्र दुसरा षटकार या टायमाला मिड विकेटच्या डोक्यावरनं. बघा गोलंदाज मात्र चुका करतायत. खरं तर फलंदाजाच्या रडार मध्ये मात्र चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र उचलत असताना हे फलंदाज चेंडू पुरवायचा आहे. जुना चेंडू चेंडूची पूर्तता. खरं तर आपण ग्राउंडचा विचार केला तर शॉर्ट ग्राउंड आहे. चेक दरम्यान एक यश श्रीनाथ पाटील खरं तर 12 चेंडूचा सामना केलाय आणि वैयक्तिक योगेश पाटील उर्फ जॉकी यांचं इथं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सर आपलं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. खरं तर भारताची परंपरा आहे जेव्हा कुठलाही पाहुणा जेव्हा आपल्या घरी येतो त्याला मात्र देवाचा दर्जा मात्र दिला जातो. तसेच मात्र या स्पर्धेमध्ये आमचे जॉकी सर यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपल्या घरची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सर आपलं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. बॅक टू बॅक षटकार मात्र बघायला भेटले. या स्पर्धेचे पहिले हॅट्रिक षटकार होईल का आता ते बघायचं आहे. अचूक टप्प्याचा चेंडू शॉर्ट अँड फुल. टायमिंग मात्र जुळलेलं नाहीये. दर्जेदार क्षेत्ररक्षण फंबल झालं आणि काय घडलं आणि इथं मात्र चेंडू गॅदरच करता आलेला नाहीये यष्टीरक्षकाला. खरं तर चुकीच्या ठिकाणी मात्र फेकी झाली. विकेट मात्र भेटली असती पण थोडंसं फंबल आपल्याला बघायला भेटला आणि त्याचा फायदा मात्र या दोन बॅटरनी उचलला. जिथं धावा होत्या 1 तिथं धावा झाल्या 2. धावसंख्या झाली 34च्या घरात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकार क्रमांक 3 मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर विचार केला तर हरिराम सध्याच्या घडीला लेजंड गोलंदाज. अनुभवाची सिदोरी. पुन्हा एकदा फटका फसलाय. मी अगोदरच सांगितलंय अनुभवाची सिदोरी सध्याच्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना एक तेरी तो एक मेरी असं सांगत असताना मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. जबरदस्त गोलंदाजी. फटका फसला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कुठली चुकी नाहीये. पकडला जातोय. झेल संपतोय मात्र या फलंदाजाचा खेळ. श्रीनाथची अगर फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो. 27 धावांची खेळी मात्र त्यांनी पेश केली आणि एक मोठा फटका मात्र खेळायचा होता पण फटका मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला आपण जर विचार केला तर झाला नाही आणि त्याचाच फायदा मात्र गोलंदाजांनी स्वतःच मात्र झेल पकडला. आणि युवा खरं तर एक लेजेंड गोलंदाज. घाट घाट का पानी पीकर आया हूँ इसीलिए मुझे क्यों इस गांव का एक अच्छा गेंदबाज कहते हैं. क्योंकि देखिए यहाँ पर कनेक्शन प्रॉपर नहीं हुआ और एक अच्छी कैच हमें यहाँ पर गेंदबाज के माध्यम से नजर आई. नए बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर शुभम पाटिल. शुभम पाटिल अब ज़्यादा वक्त नहीं है अपने पास क्योंकि शॉर्ट फॉर्मेट थी. आखिरी गेंद. स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ 34 रन. लॉस ऑफ 2 विकेट. हो इधर यहाँ पर वेट एंड वॉच. खरं तर चेंडूची वाट बघितली आणि त्यानंतर आपण असं म्हणूया चेंडूची वाट लावली. पंचांचा मात्र इशारा येणं अजून बाकी आहे कारण कहाणी में ट्विस्ट. बघा निर्णयाची वाट आपल्याला बघायचं आहे. नक्की चेंडू गेलाय कुठं गोशांतिक एरियामध्ये का सीमारेषा पलीकडे. आता पंच मात्र तिथे जात आहेत. थोडीशी शहानिशा मात्र केली जाईल. थोडीशी चर्चा होईल आणि त्यानंतर आपल्याला डिसिजन मात्र ते त्यांच्या माध्यमातून देतील आणि तो डिसिजन मात्र जो पण येईल तो आपल्याला एक्सेप्ट करायचा आहे. यस नक्कीच तेच आहे. प्रश्न पडलाय की चेंडू वळलाय कुठनं कारण आपण जर विचार केला तर इथे गोशांतिक एरिया आहे आणि बाउंड्री पण आहे. खरं तर आता तिथं माझे मायबाप प्रेक्षक आपल्याला सांगतायत पंच मात्र तिथं जात आहेत. प्रेक्षकांचा सल्ला मात्र घेतला जातोय कारण ते तिथं त्यांनी बघितलं की चेंडू मात्र ॲक्च्युली गेलाय कुठनं. यस मी अगोदरच सांगितलं की डिक्लेअर झोनमध्ये म्हणजे घोषांतिक एरियामध्ये मात्र चेंडू गेला आणि इथं मात्र 2 धावांचा आपण जर विचार केला तर 2 धाव मात्र प्राप्त केल्यात या संघाने. धावसंख्या झाली आहे एकच सिंगल धाव. सॉरी माफ करा 35 धावा. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर आपण जर विचार केला तर बॅटिंग कोण करते नवघर अली यांच्या माध्यमातून एक चांगली धावसंख्या मात्र उभारली जाते. 2 गडी मात्र माघारी त्यांचे परतलेत
आणि धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा, चांगली धावसंख्या आहे. चला स्पीडअप करा, कारण जास्त मीटिंग आणि जास्त चर्चा तुम्ही करू नका. तुम्ही अगोदरच ठरवा की पुढचा गोलंदाज कोण असणार आहे. कारण आपण जर विचार केला तर आज या स्पर्धेचा पहिला दिवस, 2 दिवसीय स्पर्धा, लीग फॉर्मॅटची स्पर्धा. अगर पहिला सामना तुम्ही जरूर हराल, पण पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला संधी आहे. आणि मागील मॅचमध्ये तुमच्याजवळून काय चुका झाल्या त्याच्यावरती तुम्ही फोकस करा, म्हणजे अभ्यास करा आणि पुढच्या मॅचमध्ये त्या चुका तुम्ही दुरुस्त करा आणि चांगला खेळ मात्र तुम्ही दाखवा. यस, चौथं षटक मात्र घेऊन येत आहेत अक्षय कोळी, यांनी सेकंड पॉवर प्लेमध्ये चांगली दर्जेदार गोलंदाजी केली होती. फक्त 11 धावा खर्च करत असताना पुन्हा एकदा कॅप्टननी भरोसा दाखवला याच गोलंदाजावर. एक युवा गोलंदाज मात्र तिथे सज्ज आहेत. कोण आहे तो? प्रणित पाटील. पदललित दाखवलं, पण आपण जर विचार केला तर फटका कुठंतरी फसला. संरक्षण होतं तिथं आणि कुठली चुकी नाही आहे, पकडला जातो, झेल संपते फलंदाजाचा खेळ. चंदनभाईच्या माध्यमातून कुठली चुकी नाही आहे. खरं तर वेगवान स्ट्रोक होता, पण एक दर्जेदार झेल मात्र बघायला भेटला. यस, फलंदाज मात्र माघारी परत आहेत. त्यांची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुधीर मात्र न्यू बॅट्समॅन. आपण जर विचार केला तर या गोलंदाजाची मात्र जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे आपल्या संघासाठी. आपण बघतायत, आपण अनुभवतायत. गुरुदत्त क्रिकेट संघ चिंचआळी आयोजित घनसोळी गाव जय केदार बाबा चषक 2025, एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, 2 दिवसीय स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. दमदार आयोजन आणि नियोजन. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र तब्बल 188 देशामध्ये ही लाईव्ह स्पर्धा मात्र दाखवण्याचं कार्य. इथं मात्र काय घडलं, खडे खेळण्याचा प्रयत्न. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. बघा, तुमचा मोबाईल किती महागडा असेल, ॲपल असेल किंवा कुठल्याही कंपनीचा महागडा अगर मोबाईल असेल, त्याच्यामध्ये अगर नेट नसेल तर तुम्ही त्या मोबाईलला हातसुद्धा लावणार नाही आहे. तसंच मात्र क्रिकेटमध्ये अगर तुमचे पाय अगर चालले नाही तर हा गोलंदाज तुम्हाला 6च्या 6 चेंडू निर्धाव टाकू शकतो. या टायमाला अचूक टप्प्याची मात्र गोलंदाजी. पंचांनी मात्र इशारा केलाय, इट इज अ वाईट बॉल. दोन्ही हात समांतर. एक अतिरिक्त धावा स्कोर कार्डवरती ऍड केला जात आहेत. म्हणून म्हटलं जातं ना, मुफ्त के चंदन और घिस मेरे नंदन. धावसंख्या झालेल्या 30 म्हणजे 36 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. दर्जेदार स्पर्धा आहे आणि दर्जेदार मात्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खरं तर एक गोड आवाज विघ्नेशजी मडवी स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये मात्र समालोचन करतायत आणि जसं नाव घेतलं तसं मात्र विघ्नेश सर तुम्हाला हा मानवंदना देणारा चौकार आहे. खरं तर पॉईंटच्या डोक्यावरनं बघा, नावच काफी आहे असं म्हटलं जातं ना, नामही काफी आहे. या चौकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या पुढे जाते 40च्या घरामध्ये. खरं तर पहिला फटका कुठेतरी फसला होता, पण या टायमाला प्रॉपर कनेक्शन, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड मात्र आपल्याला ऐकायला आलं फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज मात्र सज्ज आहे. बघा, उन्हाचा तडाखा आहे. प्रत्येक खेळाडूने आपली काळजी घ्या. खरं तर पाण्याचे अगर तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही खेळ थांबू शकता आणि पाणी पिऊ शकता. पाण्याची व्यवस्था आपण जर विचार केला तर यष्ट्यांच्या मागे. यस, पुन्हा एकदा फलंदाज सज्ज. हो, खोलवर पद्धतीचा चेंडू, काय टायमिंग आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. जान हथेली में रखकर ये रन पूरा किया गया इस बल्लेबाज ने. खरं तर धावसंख्या झाली आहे एकेरीच्या साहाय्याने 41 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खरं तर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अक्षय कोळी खरं तर या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त केलेली आहे. हे विश्लेषण आहे अक्षय कोळीचे गोलंदाजाचं. पुन्हा एकदा काय फटका, स्टँड अँड डिलिव्हर, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. मात्र चेंडू गेला लॉंगॉनच्या डोक्यावरनं. मिळाल्या 6 धावा. शुभम पाटील त्यांनी सांगितलं की आता आमच्याजवळ जास्त वेळ नाहीये, जास्त चेंडू नाहीये, प्रत्येक चेंडूमध्ये आम्ही आक्रमण करणार आहोत. आणि काय फटका सजवलाय, काय फटका पेश केलाय. खडे खरं तर पुन्हा एकदा ताकदीचा वापर. धावसंख्या मात्र पुढे जाते 47च्या घरात. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. शॉर्ट अँड पुल मात्र आपल्याला बघायला भेटला.
शेवटचा चेंडू आहे. खरं तर स्क्रीनवरती आपल्याला बघा काय दर्जेदार कॅमेरा वर्क. खरं तर की स्कोरर हा यूट्यूब चॅनल त्यांच्या माध्यमातून अगर कुठलाही खेळाडू अगर त्याला इजा झाली असेल किंवा तो आजारी असेल तर या यूट्यूबच्या माध्यमातून दादा तू घर बसून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. आज पूर्ण घनसोली गावामध्ये दादा तुझ्या यूट्यूब चॅनल प्रत्येक घराघरामध्ये मात्र नक्कीच बघत असतील, कारण घनसोली गावाची स्पर्धा आहे आणि प्रत्येक फॅमिली आपण जर विचार केला तर या की स्कोरर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यस किती 60 जण मात्र या मॅचचा आनंद घेतात आणि जसं मात्र वेळ जाणार 60च्या जागी 600 जण नक्कीच संध्याकाळपर्यंत या स्पर्धेचा आनंद घेतील. चला मॅच ऑन करा. आता हा जिरा सोडा आलाय लाहोरी, म्हणजे लाहोरवरनं जिरा सोडा आम्हाला आणलाय. धन्यवाद आयोजन कंपनी, तुमचं आम्ही अभिनंदन करतो. पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू होता, ताकदीचा वापर, गॅप मध्ये चेंडू आहे आणि थोडंसं फंबल मात्र आपल्याला बघायला भेटलं आणि त्याचाच फायदा मात्र या दोन बॅटरने उचलला आणि षटक मात्र संपुष्टात आलाय. 4 षटकाचा खेळ अद्याप समाप्त झालाय. यस 49 धावा आणि विकेटचा विचार केला तर 3 विकेट मात्र माघारी परतलेत. चला स्पीडअप करा. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर, म्हणजे या षटकामध्ये सिंगल डबलला प्राधान्य नाही आहे, कारण स्वतः कॅप्टनच मात्र लायसन देतात की दादा प्रत्येक चेंडू मला सीमारेषा पलीकडे पाहिजे, पण तसं होणार नाही. पण फलंदाज मात्र प्रयत्न करणार आहे, कारण प्रयत्नशी परमेश्वर असं म्हटलं जातं. तो प्रयत्न गोलंदाजाला करावा लागेल किंवा फलंदाजाला करावा लागेल, दोन्ही संघाला मात्र करावा लागेल. आपण बघतायत पुन्हा एकदा मानाची स्पर्धा, या घनसोली गावाची स्पर्धा. आज खरं तर या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर नियमावली वेगळी आहे. फक्त आगरी कोळी बांधवच मात्र या स्पर्धेचा मनमुराद मात्र आनंद घेऊ शकतील, कारण आगरी कोळी म्हटलं तर या भारताचा सर्वात प्रामाणिक मनुष्य आणि नवी मुंबई असेल म्हणून त्याच्या म्हटलं जातं की पहिलं नागरिक कोण आहे, तोच म्हणजे आगरी कोळी बांधव. शेवटचं षटक मात्र घेऊन येत आहेत गोलंदाज प्रीतम रानकर. प्रीतम सध्याच्या घडीला स्लोवन पद्धतीचा चेंडू हा इनसाइड आउट, बॅटचा पेस मात्र ओपन केला, कव्हरच्या दिशेने मात्र काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि सिंगल धाव मात्र आली आहे. आणि याच दरम्यान आपण जर विचार केला तर 50 धावा पूर्ण झाल्या, जोरदार ताल्या जाऊन मित्रांनो. 5वं षटक मात्र मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केल्या. आता फलंदाजी ट्रॅकवरती ज्यांनी मात्र षटकार ठोकलाय तोच फलंदाज शुभम पाटील. सध्याच्या घडीला आता बरेचसे षटकार मात्र पाहिजेत आणि त्या षटकाराची गरज आहे. हो थोडंसं मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती फंबल, डेड बॉलचा इशारा आलाय. यस नक्कीच आमचे स्कोरर सांगतायत की ज्या 4 गोलंदाजांनी 7 चेंडू टाकले तर म्हणजे 1 चेंडू अवांतर, म्हणजे प्रत्येक षटकामागे 1 वाईट चेंडू. बिग हिट, फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. बघायचं धावा मात्र किती जमवणार आहेत. स्वतः मात्र गोलंदाज तिथं मात्र चेंडू खाली आले आणि या चेंडू मध्ये 2 धावा मात्र गोला केल्या आणि धावसंख्या झालेल्या 30 म्हणजे 52 धावा. चांगली धावसंख्या मात्र उभारली गेलेली आहे. तेच म्हणजे रानकर अली खरं तर फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू, माफी चाहतो, नवगर अली खरं तर फलंदाजी करत असताना बॉलर बॅक टू ड्राईव्ह मात्र आपल्याला बघायला भेटला आणि महत्वाचा हा सोन्यासारखा निर्धाव चेंडू आलाय, ते पण स्लॉग ओव्हर. अजूनही 3 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि या 3 चेंडूमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच असणार आहे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा फंबल, अर्थातच डेड बॉल. बघा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर एक दिमागदार सोहळा. कालच आपण जर विचार केला तर भारताचा महत्त्वाचा सण बुरा न मानो होळी आहे. खरं तर होळी मात्र संपन्न झाली. काही ठिकाणी अजूनही मात्र होळी सुरू आहे. कोकण म्हटलं तर कोकणामध्ये 7 दिवसाची होळी असेल. इथं मात्र एक मोठा फटका पुन्हा एकदा शुभम पाटीलच्या बॅटमधनं सध्याच्या घडीला षटकाराची गरज असताना आपण जर विचार केला तर लॉंगॉनच्या डोक्यावरनं मात्र हा फटका सजवलाय आणि धावा झाल्या तेच म्हणजे 58 धावा.
3 विकेट मात्र माघारी परतलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि या 2 चेंडूमध्ये अजून किती षटकार किंवा निर्धाव किंवा चौकार किंवा सिंगल किंवा डबल म्हणजे या 2 चेंडूमध्ये किती धावा मात्र बनवण्याचा प्रयत्न असणार आहे या फलंदाजाचा आता बघायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण थोडासा उशीर झालाय. आज या स्पर्धेचा उद्घाटनीय दिवस. खरं तर घनसोली गावाची दहशत रितेश पाटील उर्फ भीम मात्र सध्याच्या घडीला व्यासपीठावरती रितेश भाई म्हटलं तर घनसोली गावाची दहशत, मोठमोठे षटकार ज्याच्या मागे ठोकण्याचा विक्रम. खरं तर दर्जेदार मात्र क्षेत्ररक्षण आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी ठरलाय. या दुहेरी धावांनी मात्र धावसंख्या झपाट्याने मात्र वाढत असताना 60 धावा. शेवटचा चेंडू आहे. आता बघायचं या शेवटच्या चेंडूमध्ये खरं तर काय नंबर येणार आहे मित्रांनो. आपण नंबर काउंट करूया. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, नंबर 6 की नंबर 0 बघायचं आहे. शेवटच्या चेंडूमध्ये किती आकडा मात्र आपल्याला बघायला भेटणार आहे. फलंदाज मात्र सज्ज आहेत, गोलंदाज सज्ज आहेत. शेवटचा चेंडू. खोलवर पद्धतीचा चेंडू आणि काय घडलं. खरं तर काय मात्र चेंडू पेश केलाय. बॅट चेंडूला आपण जर विचार केला तर मागणी करतायत आऊटची, पण मला वाटतं चेंडू पलीचा संपर्कच झालेला नाही. पण पंच मात्र तिथं स्थिर आहेत. त्यांनी इशारा दिलाय की इट इज अ नॉट आउट. 5 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. पहिली फलंदाजी करत असताना नवगर अली या संघाने धावा कुठल्यात 61 आणि 62 धावांचं आव्हान मात्र ते पेलवण्यासाठी मात्र संघ रानकर अली मात्र सज्ज आहेत. घेऊया छोटासा ब्रेक आणि भेटूया 2 मिनिटांनंतर. येस धन्यवाद. आता आमच्याशी मात्र रजा घेत आहेत नवी मुंबईचा एक बुलंद आवाज विघ्नेशजी मडवी सर. खरं तर आपल्या या स्पर्धेपासून रजा घेत आहेत कारण त्यांची नाईटची स्पर्धा आहे. त्या स्पर्धेसाठी देऊया दादा तुम्हाला शुभेच्छा. एकदा विघ्नेश दादासाठी जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो, कारण स्पर्धेची सुरुवातच मात्र त्यांनी करून दिली. ते आता आमच्याशी रजा घेत आहेत. चला कोळ्यांची आली. हॅलो, कोळ्यांची आली सज्ज राहायचं आहे. जसा मात्र सामना संपणार आहे तसं मात्र तुमच्या दरम्यान जे विनर संघ आहेत, खरं तर स्पर्धेचे नियम आहे, नियमावली खरं तर प्रत्येक खेळाडूच्या व्हॉट्सअपमध्ये नियमावली मात्र पाठवली जाते. आपण मुख्य स्क्रीनवरती आपण बघतायत. खरं तर ज्यांनी लाख मुलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून केलं त्यांचं मात्र फोटो आणि खरं तर गुरुदत्त क्रिकेट संघ चिंचाळी आयोजित जय केदार बाबा चषक 2025चं एक जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपल्याला मात्र बघायला भेटतंय आज या घनसोली गावामध्ये नवी मुंबईमध्ये. खरं तर ज्ञानेश्वर सर तुमचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की तुम्ही मात्र समालोचनाची संधी आज 12 वर्षांनंतर आम्ही आज नवी मुंबईमध्ये दाखल झालो. आणि खरं तर घनसोली गावाचं प्रेम त्यांनी सांगितलं की दादा कॉमेंट्री बरोबर चालू आहे, कारण अभी तो ये ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. यस धन्यवाद.
खरं तर घनसोली गावाची दहशत त्यांनी सांगितलं बरोबर आहे. अगर चुकीचं असतं तर मी इथून परत जाणार नाही आहे. खरं तर आयोजन एक जबरदस्त आयोजन आणि नियोजन. चला संघ मात्र पंचांनी मैदानाचा ताबा घ्या. पंच आपल्याला लवकरच मात्र सामने सुरू करायचे आहेत आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग अथवा सामना टाय झाला तर त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ज्याच्या एक धावा जास्त आहे तोच मात्र जिंकणार आहे आणि कुठलाही सुपर ओव्हर या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवला जाणार नाही आहे. याच्या सर्व संघांनी मात्र नोंद घ्या. आणि पहिल्या मॅचमध्ये खरं तर यस खरं तर संकल्पचं आपण कौतुक करूया कारण चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी केली पण त्यांनी मात्र सामनावीरचा पुरस्कार डेडिकेट केला प्रणय पाटील यांना कारण त्यांना माहिती आहे युवा गोलंदाज आहे आणि घनसोली गावाचे हे फ्युचर आहेत. येणाऱ्या काळामध्ये याच खेळाडूंना मात्र घनसोली गावाचं क्रिकेट टेनिसच्या क्रिकेटच्या पटल्यावरती खरं तर गावाचं नाव आणि स्वतःचं नाव उंच मात्र न्यायचं आहे. हीच मात्र संकल्पना. मॅच ऑन करायची सलामी जोडी लवकर मात्र पाठवायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जुना चेंडू मात्र द्यायचा आहे. खरं तर घनसोली गावाची दहशत अर्थातच रितेश पाटील उर्फ भीम सर तुमच्यासाठी कविता आम्ही पेश करतोय. आवडली तर तालिया ना आवडली तरी तालिया. दिन निकला है हर दिन जैसा पर आज का दिन कुछ खास है. दिन निकला है हर दिन जैसा पर आज का दिन कुछ खास है. कुछ अपना सा एहसास है क्योंकि आप जैसे लोग आज हमारे पास है. खरं तर आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाटील सर मात्र या स्पर्धेचे मात्र जोडले जात आहेत आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि बारीक लक्ष आहे आणि 2000 रुपयाचं कॅश प्राईज नाही 2000चं कॅश प्राईज ज्याने आम्हाला पुरस्कृत केले ते दादा सुहान 6333 संतोष पाटील सर तुमचं सुद्धा मात्र विशेष आभार. पहिल्याच मॅचमध्ये 2000 रुपयाचं कॅश प्राईज तुम्ही मात्र सामनावीरसाठी दिलात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर बरेचसे दानशूर व्यक्ती आमच्याशी जोडले जात आहेत आणि त्यांचं विशेष आभार. कोणी आम्हाला ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या आहेत कोणी मात्र या स्पर्धेच्या मागे आपापलं जसं त्याच्या परीने मात्र आम्हाला मदत करतायत. आयोजन कमिटीने मात्र चांगलं कार्य केलं. खास करून ज्ञानेश्वर दादा आज जो माईक आहे खरं तर ज्ञानेश्वर दादांनी रात्री 12 वाजता आम्हाला फोन केला आहे आणि त्याच्यानंतर मी झोपलोच नाही कारण गाढ झोपलो होतो आणि हे पहिलं आमंत्रण आहे माझ्या आयुष्याचं की 12 वाजता कोणतरी मला रात्री कॉल केला आहे. वेज 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 दाल खिचडी जास्त म्हणजे जास्त नॉर्मल म्हणजे जास्त थिक नको मीडियम. यस आज शनिवारचा दिवस मारुती रायाचा दिवस. प्रत्येक जण नक्कीच मारुती रायाचं दर्शन घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले असतील घनसोली गावाचे काही खेळाडू. आणि घनसोली गाव म्हटलं तर या नवी मुंबईचं एक असं गाव एक प्रामाणिक गाव आणि या प्रामाणिक गावामध्ये एक प्रामाणिक स्पर्धा. पहिला चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर प्रणित सध्याच्या घडीला अकाउंट ओपन झालंय एक्स्ट्राच्या स्वरूपात. 2 बॅटर मात्र सज्ज आहेत प्रीतम रानकर आणि शुभम भोईर. अर्थातच शुभम भोईर आणि प्रीतम रानकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. निखिल सर बाजूला व्हायचंय. हो 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 इथं मात्र रानकरच्या बॅट मधनं आलाय मोठा धमाका. स्टँड अँड डिलिव्हर मिड विकेटच्या डोक्यावरनं मिळाल्या 6 षटकार. खरं तर प्रीतमनी मात्र चेंडूला ओळखलं आणि तदनंतर योग्य ठिकाणी धाडलं असं आपण म्हणूया. बघा गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी. प्रीतम सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर पहिला चेंडू वाईट झाला आणि दुसरा चेंडू अति वाईट झाला असं आपण म्हणूया कारण ठोकलाय षटकार. खरं तर प्रणित मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती थोडंसं मागणं षटक. युवा गोलंदाज पुन्हा एकदा या घनसोली गावाचा सुपुत्र
पण नक्कीच मात्र कमबॅक करतील याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे. आता बघायचं षटकार आल्यानंतर प्रणित मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहेत, कारण ही स्पर्धा मानाची आहे, अभिमानाची आहे. पुन्हा एकदा मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि या टायमाला आपण जर विचार केला तर शफल झाले ऑफच्या दिशेने आणि यष्ट्यांच्या वरनं मात्र चेंडू गेला आणि सांगितलं जात आहे भले तुम्ही षटकार मारला पण माझ्यातर्फे ह्या निर्धाव चेंडू. खरं तर वय वर्ष कमी असताना जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्ष गॉगल यस पुन्हा एकदा निर्धाव चेंडूवर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या होऊन जाणार मित्रांनो, कारण षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. बघा आम्ही जेव्हा सांगतो जेव्हा टाळ्या वाजवा, कारण टाळ्या वाजवणं गरजेचं आहे, प्रोत्साहन तुम्ही वाढवा, नाही तर एक त्याच्यासाठी सुद्धा साहित्य आहे, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा मात्र काय गोलंदाजी आहे, प्रणितसाठी जोरदार ताल्या होऊन जाणार मित्रांनो. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक आल्यानंतर त्यांनी सांगितलं तू शेर तो मैं सव्वा शेर. यास अजूनही 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा. अजून एक बॅट चिकट आणि हे काय घडलं, खरं तर एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न झाला आणि खरं तर सलग 4 निर्धाव चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून. वय वर्ष कमी असताना प्रणित मात्र आज ऐकत नाही आपल्या या स्पर्धेमध्ये. खरं तर काय दर्जेदार गोलंदाजी आणि काय दर्जेदार फलंदाजी, दोघांचं पण कौतुक करूया. हाफ ट्रॅकरचा चेंडू बॅकफुट पंच, थोडंसं मात्र गफलत झाली, थोडंसं फंबल झालं आणि गोलंदाज मात्र नाराज आहे. बघा प्रणित पण चलताय बिडू, क्रिकेट आहे आणि पहिलं षटक मात्र संपुष्टात. फक्त षटकार वगळता आपण जर विचार केला तर 4 निर्धाव चेंडू आणि 1 षटकार आणि 1 सिंगल. पहिलं षटक मात्र संपुष्टात. आपण जर विचार केला तर एक वाईट चेंडूची हाताळणी झाली. धावसंख्या झाली आहे तीच म्हणजे 8च्या घरात. चला जास्त वेळ दौडू नका. यस पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर या मानाच्या स्पर्धेमध्ये, अभिमानाच्या स्पर्धेमध्ये आज घनसोली गाव कुठेतरी प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक ग्रामस्थ आपण जर विचार केला तर या ग्राउंडच्या दिशेने नक्कीच मार्गस्थ होतील, कारण दुपारचं ही वेळ आहे, कारण उन्हाचा तडाखा मात्र सोचत असताना खरं तर हा घनसोली गावाचं क्रिकेटची ताकद आहे. आम्हाला कुठलाही उन्हाचा तडाखा लागणार नाही आहे, फक्त आम्ही आमच्या गावासाठी मात्र खेळणार आहोत आणि आमच्या गावाला चांगले खेळाडू कसे द्यायचं आहे खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून मास्टर माइंड डोकं मात्र चालवलं जातं. यस शुभम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. यस ज्यांनी मात्र फलंदाजी करत असताना 8 चेंडू आणि 20 धावा कुठल्यात आणि काय फटका सजवलाय. गॅप मध्ये चेंडू आहे पण चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये जिथं धावा मिळतील 1. पंचांचं आपण कौतुक करूया. जतीन पाटील आणि हर्ष मात्रे तुमचं सुद्धा मात्र विशेष आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून अजून कुठली चुकी झालेली नाहीये. आमच्या गावासाठी आम्ही काही करण्यासाठी मात्र सज्ज आहोत. बघा मी अगोदर सांगितलं या स्पर्धेमध्ये कुठलेही हायर पंच नाही आहेत, फक्त गावचे पंच मात्र राहतील. बॅकफुटला गेले, काय फटका सजवलाय, इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरला हा फटका सजवलाय, गेल्या सीमारेच्या पलीकडे, मिळाल्या 4 धावा. खरं तर चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पुढे जाते. 13च्या घरामध्ये खरं तर सुरुवात झालेली आहे, मोठी धावसंख्या आहे आणि गोलंदाज मात्र तिकट मारा मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, पण तेवढी जबरदस्त फलंदाजी मात्र सुरू आहे. फ्रंट फुटला गेले, चेंडूला उडवलं, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आलाय, चेंडू सीमारेच्या पलीकडे मिळालाय. पुन्हा एकदा दर्जेदार षटकार. यस काय फटका सजवलाय, खडे खडे, खरं तर लॉफ्टेडचा फटका डाऊन द ग्राउंड. या फलंदाजाचं आपण कौतुक करूया. प्रीतम रानकर रान करतायत आपल्या जीवाचं. हो पुन्हा एकदा खरं तर बॅकफुटला गेले, इनसाइड आउटचा फटका मात्र सजवायचा होता, चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा मात्र सांगितलं जातं 1 तेरी तो 1 मेरी. धावसंख्या मात्र आपण जर विचार केला तर
दुसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा 4 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. 19 धावा स्कोर कार्ड वरती मात्र लगावल्या जात आहेत. प्रीतम मात्र धावांसाठी मात्र झगडतोय. अजून एक उजव्या एसटीच्या मात्र बराचसा बाहेर चेंडू पंचांनी हेरलं आणि गोलंदाजाला दंडित केलं. इशारा केलाय व्हाईट बॉलचा. धावसंख्या झाली आहे 2 वरती 0. अर्थातच 20 धावा 20 रन 20 रन्स. या दरम्यान आपण स्वागत करूया मनीष मडवी सर, या घनसोली गावाचे सुपुत्र. खरं तर जबरदस्त व्यक्तिमत्व. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा मात्र बॅकफूट पंच मात्र आपल्याला बघायला भेटला, पण या टायमाला क्षेत्ररक्षक आहेत तिथं. यस बघा, जसं मात्र सामना संपेल तसं मात्र दोन्ही संघ नायकांनी मात्र आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नोंद घ्या, दोन्ही संघांना ही अनाउन्समेंट आहे. जसा मात्र सामना संपेल तसं मात्र दोन्ही संघाचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचा चेंडू. अजून एक मात्र वेगवान चेंडू मात्र बघायला भेटला, पण उजव्या एसटीच्या बाहेर. पंचांनी मात्र लेट इशारा केलाय, पण थेट इशारा केलाय असं आपण म्हणूया. बघा, पंचांशी वाद घालू नका. हॅम्पॅड डिसिजन विल बी फायनल डिसिजन. धावसंख्या आपण जर विचार केला तर 21च्या घरामध्ये, म्हणजे धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र सज्ज आहेत हे दोन बॅटर. पण आपण जर विचार केला तर 11 चेंडू आणि 18 धावा ज्यांनी कुठल्या, तोच म्हणजे प्रीतम रानकर सध्याच्या घडीला फलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा बॅटची वर चिकड. लॉंग स्टॉप रिझन मध्ये मात्र चेंडू गेला. तिथं धावा मिळतील फक्त 1. 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली ती 22 धावा. यस, समीकरण आहे मित्रांनो, आपण मुख्य स्क्रीनवरती बघू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. 18 चेंडू आणि 40 धावा. खरं तर की स्कोरर. खरं तर या यूट्यूब चॅनलचं आपण कौतुक करूया. कॅमेरामॅनच्या भूमिकामध्ये मैत्री पाटील आणि मुख्य अपडेटर म्हणून या यूट्यूब चॅनलचे सर्वा आमचे सोनू पाटील. सध्याच्या घडीला या घनसोली गावाची ही महत्त्वाची स्पर्धा मात्र टिपत असताना, आणि काय दर्जेदार क्वालिटी आहे आणि जबरदस्त चित्रकिरण. खरं तर नवीन चॅनल आहे आणि सध्याच कालच्या दिवशी त्यांचे 1000 सबस्क्रायबर त्यांनी पूर्ण केले. तर आपल्याला 1000 नाही आहे, 1000 सबस्क्राईब आपल्याला पाहिजेत. 1000 सबस्क्राईब झालेत, पण आपल्याला 1 लाख सबस्क्राईब नक्कीच मात्र पुढच्या वर्षी आपल्याला बघायला भेटणार आहे या यूट्यूबच्या माध्यमातून. तर या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ती बाजूला जी नोटिफिकेशनची घंटा आहे ना, ती टन्नकन वाजवा. कारण येणारे जे इव्हेंट्स आहेत त्यांचे म्हणजे मेन त्याची माहिती मात्र तुम्हाला मात्र पुरवली जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. तनिष ज्वेलर्स नाही ना, खरं तर तनिष एक मोठा ब्रँड आहे ज्वेलर्सचा, पण हे घनसोली गावाचे तनिष आहेत. कनिक्ष, सॉरी माफी चाहतो, तनिष नाही ते कनिक्ष आहेत. पुन्हा एकदा वय वर्ष कमी असणारे घनसोली गावाचे सुपुत्र आहेत. वय वर्ष 12 म्हणजे या स्पर्धेचा सर्वात युवा गोलंदाज. आता बघायचं आहे फलंदाजाचे 12 वाचतील का. वय वर्ष 12 असणारा हा गोलंदाज. हो, लो फुलटो चेंडू होता. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. खरं तर काय दर्जेदार चेंडू पेश केलाय आणि आपल्या करिअरची सुरुवात मात्र करत असताना आणि येणाऱ्या कालामध्ये घनसोली गावाला खरं तर हा एक अजून एक गोलंदाज खरं तर कनिष्ठच्या माध्यमातून मात्र बघायला भेटणार आहे, याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. पुन्हा एकदा फलंदाजी ट्रॅकवरती ही जोडी सध्याच्या घडीला बॅटिंग ट्रॅकवर धावांसाठी धमचाक करत असताना, कारण मोठी धावसंख्या एका ठिकाणी प्रीतम आणि दुसऱ्या ठिकाणी शुभम. आता बघा इथं मात्र प्रीतमने 11 चेंडू पेस केलेत आणि शुभमने फक्त 2 चेंडू पेस केलेत. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. यश त्यांच्या मागे कुठली चुकी नाहीये. पकडला जातो झेल संत प्रीतमचा खेळ.
आता समीकरण आहे मित्रांनो 16 चेंडू आणि 39 धाबा. कनिष्ठचा आपण कौतुक करूया. पहिल्या चेंडूचा विचार केला तर सिंगल धाव, दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर प्रीतम सारख्या बलाढ्य फलंदाजाला मात्र माघारीचा रस्ता त्यांनी दाखवला आणि तंबूच्या दिशेने प्रीतम रानकर सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर होत आहेत आणि त्यांची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील कोहली, अजून एक कोहली बांधव. खरं तर जीवाचं रान करणारा आणि आपण जर विचार केला तर या भारताचा सर्वात प्रामाणिक यस प्रथम षटक टाकत असताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मात्र प्राप्त केल्या. गोलंदाजी तर चांगली झाली आहे, आता फलंदाजी त्याहून चांगली मात्र करायची आहे आणि तो प्रयत्न तुम्हाला करावाच लागणार आहे. कारण सध्याच्या घडीला कनिष्ठ वय वर्ष 12. हो काय दर्जेदार गोलंदाजी आहे. बॅटची लिडिंग एज आणि चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. पण घनसोली गाव एकदा या युवा गोलंदाजासाठी जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो. घनसोली गावाचा येणारा अपकमिंग फ्युचर, वय वर्ष 12 आणि आज या स्पर्धेमध्ये खरं तर माझ्या गावाची छाप तर नक्कीच सोडणार आहे, पण माझ्या नावाची पण छाप या सोडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. खरं तर वेगवान गोलंदाज आपण बघतायत, आपण अनुभवतायत. एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. गुरुदत्त क्रिकेट संघ चिंचवली आयोजित घनसोली गाव. पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. सुधीर पाटील मात्र त्या चेंडूच्या मागे. जय केदार बाबा चषक 2025 मध्ये सर्वांचं मात्र हार्दिक स्वागत. मग ते माझे मायबाप प्रेक्षकातील व्यासपीठावरती असलेले मान्यवर आणि या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू, आमचे स्कोरर, आमचे युट्यूबर, या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हो काय वेगवान चेंडू होता, शॉर्ट ऑन पुल. आणि खरं तर आपण जर विचार केला तर काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण भावेश पाटील. शेवटचा चेंडू आहे, 26 धाबा झाल्यात. खरं तर समीकरण आम्हाला आता येणारे 13 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. खरं तर घनसोली गाव आज क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये मात्र नाहून जाणार आहे, त्याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. यस बॉडीचा वेट मात्र घेतलाय आणि काय षटक मात्र हाताळलंय. धावसंख्या झाली खरं तर 3 षटकारा मागे 27 धावा. यस एकदा कनिष्ठसाठी जोरदार ताळ्यान जाऊन दे. फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि एक बहुमूल्य विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. यस स्पीडअप करा, सामना मात्र लवकर सुरू करा. आज बरेच वर्षानंतर खरं तर घनसोली गाव आणि घनसोली गावामध्ये समालोचन करण्याची संधी आणि ती संधी, तो प्लॅटफॉर्म ज्यांनी आम्हाला बहाल केला तोच म्हणजे आमचे ज्ञानेश्वर मडवी सर. खरं तर 40+ एक जबरदस्त खेळाडू. बघा कुठल्याही कलाकाराला प्लॅटफॉर्मची गरज असते, मंचची गरज असते आणि तो मंच मात्र आम्हाला पुरवलाय ज्ञानेश्वर मडवी साहेब. आज त्यांनी मात्र समालोचनाची संधी आणि घनसोली गाव तुमचं सुद्धा मात्र ग्रामस्थ जे तुम्ही आज समालोचन ऐकता. शेवटचं षटक, 4थं षटक शुभम पाटील या घनसोली गावाचा सर्वात कातील. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा बॉलर बॅक टू ड्राईव्ह. स्वतःच्या गोलंदाजावरती स्वतःचं संरक्षण मात्र करत असताना समीकरण आहे 11-35. सध्याच्या घडीला 2 बॅटर मात्र धावा करण्यासाठी सज्ज आहेत. लो फुलटा चेंडू, काय फटका सजवलाय, बॅकफुटला गेले आणि स्वीपर कव्हरच्या दिशेने मात्र चौकार गेलाय. जबरदस्त मात्र फटका मात्र बघायला भेटलाय. नाव आहे फलंदाजाचं शुभम भोईर. सलामीच्या रूपात आलेला बिचारा सध्याच्या घडीला 4थं षटक सुरू आहे आणि असं म्हणू की 4 वर्षानंतर वाट बघितली आणि 4 वर्षानंतर ही पहिली बॅट मात्र त्यांच्या माध्यमातून एक चांगला फटका बघायला भेटला. खरं तर सलामीच्या रूपामध्ये आलेला आणि फक्त 4च चेंडूचा सामना मात्र पेश केलाय
आणि 6 धावावरती मात्र खेळत असताना आता इथं मात्र असेच फटकेबाजी मात्र करावी लागणार आहे. पुन्हा एकदा मात्र हुक करायचा होता. इट इज अ परफ्यूम डिलिव्हरी आणि चेंडूने सांगितलं असेल शुभमला आय लव्ह यू बॅट्समॅन, कारण वेगवान चेंडूची हाताळणी बघा, कानावरनं चेंडू गेला. धावसंख्या अजूनही स्थिर 31 धावा. लोअर फुलटच चेंडू, ताकदीचा वापर मिड विकेटच्या डोक्यावरनं वन बाउन्स, मात्र चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. आलाय शुभम ब्रँडेड चौकार. 35 धावा. आता नशीब आम्ही वारंवार डीजे नाही बोलत आहे, ती आम्हाला आदतच पडलेली आहे, पण तोंडातनं निघले नाही अजून. कंट्रोल. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 35 धावा. आता समीकरण आहे मित्रांनो, 8 चेंडू आणि 27 धावा. तब्बल तुम्हाला 7 षटकार आणि इथं मात्र तुम्हाला 8 चौकार ठोकावेच लागणार आहेत. ठोकम ठोक. इथं मात्र फटका फसलाय. खेळाडू चेंडू खाली येत आहेत. हो, खरं तर ऑस्ट्रेलियन टाईप मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांच्या डोळ्यासमोर मात्र सूर्य होता. प्रयत्न तर मात्र त्यांनी केला होता. चेंडू हातातनं निसटला आणि फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. जीवनदान मात्र भेटतंय. धावसंख्या पोहोचते 37च्या घरात. समीकरण आहे 7 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. अर्थातच 5 षटकार, कारण 1 धावा वरती आहे, किंवा 1 चौकारही ठोकू शकता. 4 षटकार किंवा 1 चौकार किंवा 6 चौकार. पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. या टायमाला चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. मोक्याच्या क्षणी मात्र निर्धाव चेंडू आलाय. 4 षटकानंतर आपण धावांचा विचार केला तर 37 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी मात्र धावांची गरज आहे, तीच म्हणजे 25 धावा. थोडंसं मात्र आपण जर विचार केला तर अवघड आहे, पण क्रिकेटमध्ये अवघड आणि मात्र आपण जर विचार केला तर याला स्थानच नाही आहे. कारण अवघड हा शब्द आपण जर विचार केला तर तुम्ही त्याला सोपं करू शकता, आणि अवघड आणि सोपं खरं तर समीकरण आता असं आपण म्हणूया. आता अवघड कोणासाठी आहे, तेच म्हणजे फलंदाजी टीमसाठी, आणि सोपं आपण जर म्हणूया गोलंदाजी टीमसाठी. म्हणजे या गोलंदाजाला भरपूर धावा आहे, म्हणजे हा सामना डिफेंड करू शकते एवढ्या धावा आहेत. पण फलंदाजाला इथं मात्र आता बघायचं नाही आहे. सिंगल डबलला तर थारच नाही आहे या मॅचमध्ये. आता मॅचचं रिक्वायरमेंट काय आहे, मॅचचं समीकरण काय, प्रत्येक चेंडू मागे षटकार ठोकावत लागणार आहे, कारण येणारे चेंडू आहेत 6 आणि धावा आहेत त्या म्हणजे 25. यस, गोलंदाजी ट्रॅकवरती त्या धावा वाचवण्यासाठी सचिन पाटील यस, जो मात्र फलंदाजी करत असताना मात्र त्यांना भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही आहे. गोल्डन डकचा शिकार, पण मात्र स्वतःहून ते मैदानाच्या बाहेर निघले. खरं तर एक स्पोर्ट्समॅनशिप मात्र त्यांनी दाखवली. तर बघायचं फलंदाजी ट्रॅकवरती स्वप्नील कोळी एका ठिकाणी, कोळी दुसऱ्या ठिकाणी, पाटील एका ठिकाणी, आगरी दुसऱ्या ठिकाणी, कोळी. बघायचं बाजी कोण मारणार आहे, दोन्ही आपलेच आहेत. झेल सुटलाय धाबाची, आणि हे काय घडलं, कारण तिथं यष्टी रक्षकच नाही आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. खरं तर निर्धाव चेंडू आलाय. आता समीकरण आहे 4 चेंडू 23 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे षटकार, आणि हे निर्णायक चेंडू असेल. बघायचं आहे. ओहो, काय दर्जेदार क्षेत्ररक्षण. कनिष्ठ मात्र येत आहेत, आणि हे काय घडलं, एकाच ट्रॅकवरती 2 गाडी, पण ऍक्सिडेंट होता होता राहिलंय. आता समीकरण सोपं झालेलं आहे, अशक्य समीकरण झालेलं आहे, पण क्रिकेटमध्ये शक्य आणि अशक्य काही नाही आहे, कारण बरेचसे विक्रम, बरेचसे उलटफेर आम्ही बघितलेत. खरं तर 6 चेंडूमध्ये 47 धावा झाल्यात.
पण अगर एखाद्या गोलंदाजांनी केली चुकी, नो चेंडू हाताला, त्याच्यामध्ये मोठा फटका आला तर पुन्हा एकदा फलंदाजी टीमला मात्र एक सुवर्ण संधी असणार आहे. पण तसं काय होणार नाही आहे, कारण प्रत्येक मात्र सामना जिंकण्यासाठी येतोय. आणि क्रिकेटचं सूत्र आहे, जो चुकी करतो ना तो मात्र ग्राउंड सोडतो आणि जो चांगली कामगिरी करतो ना तो ग्राउंडमध्ये राहतो. हेलिकॉप्टर शॉट, देर कर दी जनाब आपने आते आते. काय ठोकला षटकार, नाव आहे फलंदाजाचं स्वप्नील कोहली. खरं तर असा षटकार पहिल्या चेंडूमध्ये पाहिजे होता, पण गोलंदाजाला मात्र कुठेतरी थकवा जाणवतोय. मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवायचं आहे. मी अगोदरच सांगितलं, अगर कुठलाही खेळाडू अगर जरासा पण तुम्हाला आजार पण असेल तर मी तुम्हाला विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. अगर थोडेसे तुम्ही आजारी असाल तर मैदानामध्ये तुम्ही येऊ नका. एखाद्या दुसऱ्या खेळाडूला चान्स द्या, कारण दुपारची वेळ आहे. ह्युमिडिटी आपण जर विचार केला तर कुठेतरी 40-45 आणि थकवा अगर जाणवतोय तर तुम्ही मैदानाच्या बाहेर लगेच या. पाणी प्या, जेवढं पाणी प्या, लिंबू पाणी घ्या, कारण तुमचं अगर डिहायड्रेशन अगर बॉडीला झालं असेल तर ते डिहायड्रेशन मात्र गुल होईल. तर स्वतःची काळजी घ्या. पंच, त्या गोलंदाजाला पाणी मात्र द्यायचं आहे, कारण उन्हाचा तडाखा आपण जर विचार केला तर खूप मात्र सोचतोय आपण. भले आम्हाला मात्र इथं सावली आहे, पण खेळाडूला मात्र कुठली सावली नाही आहे. थकवा जाणत असेल तर गोलंदाज प्लीज तुम्ही रिटायर्ड होऊ शकता, कारण स्वतःची काळजी घ्या. क्रिकेट तर तुम्ही बरंच खेळाल, पण तुमच्यासमोर आयुष्य आहे. बघा, बारीक गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी आम्हाला कळवलंय, अगर कुठलाही खेळाडू अगर आजारी असेल तर मैदानाच्या आतमध्ये प्लीज तुम्ही वातावरणाचा आढावा घ्या. अगर तुम्ही फिट असेल तरच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा. धावसंख्या झाली आहे खरं तर आता आपण जर विचार केला तर 47 धावा. सामना खरं तर पूर्णपणे 100% नव्हे तर 200% कुठली टीम जिंकणार आहे. यस, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, काय दर्जेदार गोलंदाजी. सामना आपण जर विचार केला तर रानकर ना नवघर अली, खरं तर तुम्ही सामना जिंकलाय हे तर मी घोषित करतोय. आता आमचे स्कोरर आम्हाला सांगतील या मॅच मध्ये ज्यांनी मात्र चांगली कामगिरी केली आणि त्या कामगिरीचं फळ मात्र तुम्हाला भेटणार आहे, अर्थातच मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा मोठा फटका, पण टायमिंग नाहीये, ताकद नाहीये आणि तर मात्र सामना जिंकलाय तोच म्हणजे नवघर अली या संघाने. अभिनंदन दोन्ही संघाचं. आता आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे, जे आमचे आता ऑफिशियल यूट्यूबर आम्हाला सांगतील. खरं तर सोनू पाटील सर त्या गोष्टीची पुष्टी करतील. 2 स्कोरर आहेत इथं. तोच आहे. यस, ज्यांनी आपण जर विचार केला तर आपल्या संघासाठी अर्थातच नवघरसाठी मात्र खेळत असताना 13 चेंडूचा सामना केला आणि 27 धावांची बहारदार पारी ज्यांनी पेश केली, या मॅचचा हिरो ठरला आहे नो डाऊट श्रीनाथ पाटील. लवकर यायचं आहे. चला या. कुळ्यांची